नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी शरद कारंडे. शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमचा जो पीएम किसान योजनेचा जो 22वा हप्ता आहे, तो 22वा हप्ता तुम्हाला आला तर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातील किंवा मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळेल. आता जर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला 22वा हप्ता जो आहे तो मिळाला नाही, परंतु आता जो मार्चचा जो पहिला आठवडा आहे, त्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमचा पीएम किसान योजनेचा जो 22वा हप्ता आहे तो या ठिकाणी मिळणार आहे. तुम्हाला बघा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 ला या ठिकाणी शासनाने दिला होता. त्यानंतर 4 महिन्यांनी हा हप्ता मिळत असतो. तर आता मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी हप्ता या ठिकाणी मिळून जाईल. पाडव्याच्या आधी तुम्हाला हप्ता या ठिकाणी शासन देणार आहे. आता तुमचं जे नाव आहे ते यादीमध्ये जर तुमचं नाव जर असेल तरच तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळणार आहे. तर ते यादीमध्ये नाव कशा पद्धतीने चेक करायचंय आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये जे नाव आहे तुमचं ते नाव यादीमध्ये कशा पद्धतीने चेक करायचं हे तुम्हाला दाखवणार आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही, तुम्ही पात्र आहेत की नाही, तुम्हाला 2000 रुपये मिळणार आहेत की नाही मिळणार, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असणार आहे. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. तसेच नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असे महत्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत जातील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा शेतकरी बांधवांनो, या वेबसाईटवरती यायचं आहे. पीएम किसानची ही वेबसाईट, तुम्हाला वेबसाईटची लिंक आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या पोर्टलवरती या ठिकाणी येऊ शकता. बघा या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला असं इंटरफेस या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी तुम्ही स्क्रोल करून थोडंसं खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला 21वा जो हप्ता मिळाला होता तो 21 नोव्हेंबरला मी सांगितलं होतं की तुम्हाला 2025 ला मिळाला होता. परंतु आता जो 22वा हप्ता आहे तुम्हाला या मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी विड्रॉल केला जाईल, तुमच्या अकाउंटवरती क्रेडिट केला जाईल. या ठिकाणी बघा थोडंसं स्क्रोल करून तुम्हाला खाली यायचंय. आता तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही या ठिकाणी तुम्हाला चेक करता येणार आहे. जर तुमचं यादीमध्ये नाव जर असेल तरच तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो 2000 रुपयाचा जो पीएम किसानचा जो हप्ता आहे तोच या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आता ते नाव तुम्हाला तुमचं यादीमध्ये आहे की नाही ते तुम्हाला कसं चेक करायचं आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा. बघा या ठिकाणी स्क्रोल करून खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला भरपूर अशा सेवा या ठिकाणी दिलेल्या आहेत. न्यू रजिस्ट्रेशन असेल तुमचं किंवा तुमचं स्टेटस या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता, मोबाईल नंबर अपडेट करू शकता, भरपूर साऱ्या सेवा या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत. परंतु आपल्याला जायचं या ठिकाणी बेनिफिशियरी लिस्ट, या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशियरी लिस्ट असं या ठिकाणी ऑप्शन दिसतंय, यावरती तुम्हाला जायचंय. बघा बेनिफिशियरी लिस्टवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी डिटेल विचारले. या ठिकाणी आपलं जे स्टेट आहे म्हणजे आपलं जे राज्य आहे महाराष्ट्र, ते राज्य या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्याच्या नंतर आपला जो डिस्ट्रिक्ट आहे, आपला जिल्हा जो असेल तो तुमचा जिल्हा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा तालुका जो असेल तो तालुका या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमच्या गावाचं नाव जे असेल, ग्रामपंचायत तुमची जी असेल त्या ग्रामपंचायतचं तुमचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं किंवा तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी असेल तर ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी गेट रिपोर्ट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा गेट रिपोर्टवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी जे त्या गावातील जे फार्मर आहेत ज्यांना 2000 रुपयाचा हप्ता या ठिकाणी येणार आहे अशा सर्वांची नावं या ठिकाणी तुम्हाला दाखवली जातील. या ठिकाणी त्यांचं जेंडर दाखवलं जाईल आणि या ठिकाणी त्या फार्मरची नावं या ठिकाणी दाखवली जातील. तर या ठिकाणी तुम्ही तुमची नावं या ठिकाणी चेक करू शकता. स्क्रोल करून खाली आल्याच्या या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर तुम्हाला पेज नंबर दिलेले आहेत. पेज नंबरवरती तुम्ही डाऊन तुमचं नाव जे आहे ते इनिशियल प्रमाणे बघा या ठिकाणी ABCD प्रमाणे नावांची सिक्वेन्स या ठिकाणी दिलेली असते. तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या इनिशियल प्रमाणे तुमचं नाव जे आहे ते नाव या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. जर तुमचं नाव या लिस्टमध्ये जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला 2000 रुपयाचा जो हप्ता आहे पीएम किसानचा, तसेच 2000 रुपये नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार आहे. परंतु जर तुमचं नाव या लिस्टमध्ये जर नसेल तर तुम्हाला तुमचा 2000 रुपयाचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. तर तुमचं नाव जे आहे ते नाव तुम्हाला, जर तुमचं या यादीमध्ये जर नाव नसेल तर कोणत्या कारणांमुळे तुमचं या यादीमध्ये नाव नसेल तरी हे स्टेटस तुम्हाला चेक करण्यासाठी आपला पुढील व्हिडिओ येणार आहे लवकरच. तो व्हिडिओ मी अपलोड करणार आहे आपल्या चॅनलवरती. तो व्हिडिओ नक्की बघा. तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम त्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होऊन जाईल. तर महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या न विसरता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.